राहुल गांधी यांचं राजधानी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट वरती सध्या आंदोलन सुरू आहे. 2 ते 2.5 तासपासून सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रातील लोक देखील आले. त्यांच्याशी एक बातचीत करूया. मी कुठून आला आहात आणि तुमची काय मागणी? आम्ही मुंबई ठाणे जिल्हा महाराष्ट्र इथून आलोय. पंढरीमुळे आमची मागणी अशी आहे की जो विद्यार्थ्यांवरती अत्याचार झालेला आहे आणि पॅलेटने जो हमला झालेला आहे त्या बाबतीमध्ये आमचे नेते राहुलजी हे पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबू आणि इथंच आम्ही धरणे आंदोलन करू. मी राहुलजींसाठी एक शेर बोलतोय कि भले ही तेरे आज में हाथ समंदर की रेत है, भले ही आज तेरे हाथ में समंदर की रेत है, हौसला तो बुलंद रख, कल यही समंदर में आपकी लहर होगी, ये कल यही समंदर में आपकी लहर होगी. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आले आहात आणि आंदोलनाबद्दल काय सांगाल? मी यवतमाळवरून आलेला आहे. माझं नाव आहे आमची इंदिरा भवन मीटिंग ज्या विद्यार्थी आंदोलनामध्ये हल्ला झाला होता पॅलेटच्या साह्याने आणि या केंद्र शासनाचं म्हणणं होतं की कुठल्याही विद्यार्थ्यांवर आम्ही हल्ला वगैरे केलेला नाही आहे. राहुलजी त्या विद्यार्थ्याला घेऊन आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहे आणि पोलीसवर किंवा त्यांना आदेश देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा याकरता ते आतमध्ये सत्याग्रहावर उतरलेले आहे. आम्ही सुद्धा पूर्ण राजीव गांधी पंचायत राज संघटनेची भारतामधली जी टीम आहे आमची ती सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करत आहे. आप क्या कहेंगे? आपका मैं भिवंडी महाराष्ट्र से आज हमारा विशिष्ट राहुल गांधी जी यहाँ पर वो आदमी जिसके ऊपर पहले गन से हमला हुआ, आज भारतीय जनता पार्टी का झूठ पूरी तरह से बेनकाब हो गया. भारतीय जनता पार्टी ये कहती थी किसी बच्चे पर, किसी स्टूडेंट के ऊपर पैलेट गन से या किसी भी गोली से हमला नहीं हुआ, लेकिन आज उसको लेकर के जिसके ऊपर बहुत सारी गोलियां लगी हुई हैं, राहुल गांधी जी यहाँ संसद मार्ग पुलिस स्टेशन में बैठे हुए हैं. वो आए थे कंप्लेन लिखाने कि भारतीय जनता पार्टी के लोगों देखो, आप बोल रहे थे कि कोई हमला नहीं हुआ, लेकिन देखो इस बच्चे के पूरा बदन छलनी है. तो वो लेकर के आए, वो लोग कंप्लेन नहीं ले रहे हैं. हम लोगों को पता चला, हम लोग आज यहाँ जमे हुए हैं. जब तक केस दर्ज नहीं होगा आरजीपीआरएस का कोई कार्यकर्ता, कांग्रेस पार्टी का कोई कार्यकर्ता यहाँ से जाने वाला नहीं है. आज भारतीय जनता पार्टी का झूठ पूरी तरह से बेनकाब हो गया. कितना झूठ बोलोगे? कहते हैं ना कि एक दिन तो सच ऊपर आने ही आना है. आज ये सच पता चल गया. आप लोगों को दिखाना चाहिए इसको पूरी तरह से, मीडिया के लोगों को. वो मीडिया जो सच्चाई के साथ है, आप जैसे लोग, तो सच को दिखाना चाहिए. काय म्हणणं आहे? तुम्ही जोपर्यंत गुन्हा दाखल होते तोपर्यंत थांबणार? बिलकुल, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करणार म्हणजे करणार. मोदी सरकार काही जरी अत्याचार अन्याय करायला तयार असेल आम्ही तो करण्याची आम्हाला गांधीवादी असल्यामुळे ती आमच्यामध्ये शक्ती आहे आणि आम्ही अहिंसेच्या मार्गाने याचा आम्ही निषेध करणार आहोत आणि गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही. आम्ही अहिंसेच्या मार्गानेच करणार आहोत. त्यांना ज्या आमच्यावरती अत्याचार करायचे असतील ते सरकारला करू द्या. धन्यवाद. तर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही अशी भूमिका या लोकांनी घेतलेली आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.